देशाचे परिणाम मात्र आता देशभर आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये देखील मात्र त्याचे आता परिणाम आपल्याला जाणवायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सर्वात मोठे जे काही परिणाम आहेत ते गॅस सिलेंडरवर असतील, पेट्रोल आणि डिझेलवरती देखील पाहायला मिळते. मात्र आता याचा थेट परिणाम आता हॉटेल व्यवसायावर देखील पाहायला मिळत आहे. जे कमर्शियल गॅस होते त्याच्यावरती बंदी आहे, ते वापरण्यास बंदी असल्यामुळे मात्र काही जागेवर हॉटेल बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडी या भागामध्ये आलो आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी मात्र हॉटेल व्यावसायिकांनी आता एक नवीन काहीतरी पद्धत आपल्याला वापरायची म्हणून एक नवीन जुगाड आपण पाहिलेला आहे. त्या ठिकाणी वापरताना चक्क त्यांनी आता चुलीवरती स्वयंपाक करण्याला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो लाकडं आहेत आणि आता या ठिकाणी एक भट्टी तयार केलेली आहे आणि त्यावरती मात्र आता त्यांनी त्यांचं जे काही भाज्या बनायचं आहे त्या पद्धतीने मात्र आता इथं सुरुवात देखील केलेली आहे. ते परिणाम आपण जर पाहिले तर लाकडाचे भाव देखील आता 2 ते 3 रुपयांनी वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच पद्धतीने आपण आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी त्यांचं किचन आहे त्या ठिकाणी देखील मात्र त्यांनी कशा पद्धतीने जे काही स्वयंपाक बनत आहे तिथे देखील कशा पद्धतीने ते स्वयंपाक बनवतात हे देखील आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं आपण तर या ठिकाणी त्यांनी एक कॉम्प्रेसर आणलेला आहे. या कॉम्प्रेसरच्या माध्यमातून मात्र एक शेगडी आहे त्या शेगडीला हवा मारण्याचं काम हे कॉम्प्रेसर करताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहू शकतो हा त्यांचं किचन आहे आणि या ठिकाणी मात्र ज्या ठिकाणी गॅसवर त्यांचा स्वयंपाक केला जात होता हे जे काही गॅसची जे काही त्यांच्या भट्ट्या आहेत ह्या मात्र आता आपल्याला बंद पडल्याचं देखील पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहिलं तर आता जे आपण ग्रामीण भागामध्ये शेगडीचा वापर केला जात होता तो आता कुठेतरी लाईट बिल बंद होता. मात्र आता पुन्हा हॉटेल व्यावसायिकावरती आता ते शेगडी चालू करण्याची वेळ आलेली आहे. लाईट बिल मात्र त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या महिन्यात येणार असल्याचं देखील आपल्याला या गोष्टीहून दिसून येईल. मात्र त्याची तमा न बाळगता त्यांनी चक्क आता शेगडीचा देखील वापर केलेला आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण तर या ठिकाणी मात्र आता कोळशाची शेगडी तयार केलेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण आता कोळसा वापर करून यावरती त्यांचा स्वयंपाक सुरू करण्याची ते जे काय पद्धत अवलंबलेली आहे. या ठिकाणी त्यांनी एक नवीन कॉम्प्रेसर देखील आलेले आहे. ते कॉम्प्रेसर पाहू शकता हवा मारल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जे आपल्याला पहिल्यानं जे काही फुकणी होती त्याद्वारे आपल्याला हवा मारावं लागत होती. मात्र त्याऐवजी त्यांनी एक कॉम्प्रेसर आणलेलं आहे आणि त्या कॉम्प्रेसरच्या माध्यमातून ह्या कोळशावरला हवा मारली जाते. त्यानंतर आता एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जाळ होतो आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी त्यांच्या जे काही रोजचं रुटीन काम असतं त्या ठिकाणी मात्र आपल्याला करताना देखील पाहायला मिळते. हॉटेल व्यावसायिक आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की मला सांगा आता ही नवीन नवीन पद्धत तुम्ही वापरत आहेत जी की पहिले खूप काळापूर्वी जुनी पद्धत होती. पूर्वी हा भाता म्हणून चालवायचे लोक हाताने, पण आता याला जे मोटर आले आणि त्याच्यामुळे थोडं फास्ट होऊ लागलं. असं नवीन योजना करावंच लागतं ना काहीतरी, असा जुगाड केलेला आहे बघा आपण. हे जर नसतं तर मग हॉटेल बंदच करण्याची वेळ आली. हा, बंदच करायचे. ऍक्च्युअली एक दिवस हॉटेल बंदच होतं आमचं, नंतर आज ओपन करून आज चालू केलेलं आहे सगळं प्रयोग. 2 दिवसापासून गॅस नाहीये, आज सकाळपासूनच सगळं तडजोड करून आज सुरुवात केलेली आहे हॉटेलला. तुम्ही शेगडीचा वापर केलेला आहे, लाईट बिल पण जास्त येईल. लाईट बिल मध्ये काय येईल, थोडंसं शिल्लक येईल, दुसरं काय पर्याय नाही ना दुसरा काही. आजच्या दिवस करू, आता एक नवीन हे केलं, आता शेगडीचा वापर कमी होईल आज उद्यापासून. तुम्ही आता लाकडं आणलेले आहेत, लाकडाचे देखील भाव वाढलेत असं ऐकायला मिळालं की लाकडाचे 2-3 रुपयांनी जास्त भाव वाढले. लाकडाचे आणि कोळशाचे भाव वाढलेले गॅस बंदीमुळे. कारण सगळे जे बाकी अनेक हॉटेल व्यावसायिक आहे तेच याचं आणि आपलं गॅस नसल्यामुळं लाकडांचा याचा त्याचा वापर करू लागले जास्त, त्याच्यामुळं दर वाढले त्याचे. मला सांगा आता एकच शेगडी आहे किंवा तुमच्याकडे एकच चूल आहे, परंतु ग्राहक जर जास्त आले ज्या ठिकाणी तुमच्याकडे 3-3, 4-4 शेगड्या होत्या, मग ते तुम्ही एका जागेवर भाजी बनवणं हे करणं कसं ऍडजस्ट होईल? ते आम्ही थोडा मेनू जो असतो आमचा रेग्युलर जास्त मेनू नसतानाच कमी प्रमाणात मेनू ठेवलेला आहे, जेणेकरून मेनू सुद्धा कमी करण्याची वेळ आली. हा, मेनू सुद्धा कमी करण्याची वेळ आलेली. ज्या रेग्युलर असे बरेच इतर भाज्या असतात, स्पेशल डिशेस, त्या सगळ्या बंद करून नॉर्मली जे शेवगा, शेवभाजी किंवा ज्या लवकर होईल रसा बनवलेला असतो गिरवी, त्या गिरवीमधून जेवढ्या निघेल त्या पद्धतीने आम्ही 10 भाज्या ठेवलेल्या आहे. हा, जे तुमच्याकडे स्पेशलिस्ट होती ती स्वतः तुमच्यावर हा, कारण ज्या मोगलाई डिशेस त्याला गॅस, त्याला फ्राय जास्त करावं, पॅन जास्त चालवावं लागतं. तो पॅन जास्त न चालवणारे आयटम आम्ही सध्या ते स्थगित ठेवलेले, बंद ठेवलेले. जे रेग्युलर चालणाऱ्या रसाच्या भाज्या चुलीवरती रसा करून घ्यायचा आणि त्याच्यात द्यायचं आपलं रेग्युलर. हा, असं हे केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला सरकारकडे काय मागणी? सरकारकडे हीच मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला कमर्शियल गॅसची सुविधा करून देणे. हॉटेल इंडस्ट्रीला ताबडतोब हे करा. हॉटेल इंडस्ट्री खूप मोठी आहे, त्याच्यात कारण बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. ताबडतोब जर केलं तर चांगलं होईल. बस. हा,
माझ्याकडे 12 जण आहे सर टोटल. हा 12-13 जणांची टीम आहे माझ्याकडे पूर्ण जर टोटल. हॉटेल बंद पडले तर उपासमारीची वेळ येईल. खूपच त्यांची येईल आणि माझी पण येईल सर. हे माझं रेस्टॉरंट रेंटचं आहे, भाड्याचं हॉटेल आहे, लेबर आहे, लाईट बिल आहे, बऱ्याचशा असं आहे. उपासमारीची तर वेळ नक्कीच येईल असं जर अजून चालू असलं की. नक्कीच आपण जर पाहिलं तर मात्र या कमर्शियल गॅसच्या बंदीमुळं नक्कीच हॉटेल व्यवसायावर देखील मोठा परिणाम झालेला आहे. ज्यांचे हॉटेल रेंटचे आहेत आणि त्यांच्याकडे 10 ते 12 कर्मचारी आहेत किंवा याच्यापेक्षाही अनेक हॉटेलमध्ये कर्मचारी जवळजवळ 50च्या पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. अशावरती मात्र नक्कीच उपासमारीची वेळ येणार आहे. कारण त्यांना रेंट देखील देणं असतं, कर्मचाऱ्याचा पगार देखील करणार असते. मात्र याचप्रमाणे जर पाहिलं आपण तर आता खऱ्या अर्थाने हॉटेल व्यवसाय मोठा आर्थिक संकटात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांची हेच मागणी आहे की लवकरात लवकर जे काही कमर्शियल गॅस आहे त्याची उपलब्धता त्यांना करून द्यावे आणि हॉटेल व्यवसाय जो आहे तो सुरळीत चालावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. संजय अय्यर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर.